गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील या विरोधकांनी आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचं दिसून येत आहे। सोलापूर जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ मोठं असून अशातच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 3 आमदारांचे पाठबळ देखील महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मिळाल्याचं दिसून येतं। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जिल्ह्यात कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले वसंत देशमुख हे मैदानात उतरले आहेत। 4 दशकांपासूनचा समर्थक असलेले वसंत देशमुख यांच्या विजयासाठी मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे हे उमेदवार राजेंद्र राऊत यांना सोबत घेत विजयासाठी मोठे मताधिक्य मिळवण्याबरोबरच जिल्ह्यात भाजपच्या वाटचालीसाठी नवे राजकीय समीकरणे अस्तित्वात आणण्यासाठी पद्धतशीर फिल्डिंग लावत आहेत असं चित्र दिसून येत आहे। वसंत देशमुख यांची उमेदवारी निश्चित होताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी भूमिका माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी मांडल्याचं दिसून आलं। तर वसंत देशमुख यांची उमेदवारी निश्चित करताना मोहिते पाटलांनी माझा केसांना गळा कापला असा आरोप शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केल्याचं दिसून आलं होतं। तर करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार नारायण पाटील हे मागील काही महिन्यांपासून मोहिते पाटील यांच्यापासून अंतर राखून असल्याची चर्चा होतच आली होती, ती खरी ठरल्याचं दिसून येत आहे। आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोलापुरात घेतलेल्या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या या 3ही आमदारांनी हजेरी लावल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी घेतलेले या भूमिकेमुळे माढा तालुक्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकांमध्ये देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। उमेदवारी अर्ज भरताना वसंत देशमुख यांनी विश्वासात घेतलं नाही असा दावा करीत आमदार अभिजित पाटील यांनी एक प्रकारे मोहिते पाटील यांचेच वर्चस्व नाकारत असल्याचं दिसून येत आहे। तर आमदार अभिजित पाटील हे भाजपशी जवळीक साधून साधू पाहत आहेत अशी चर्चा आता माढा विधानसभा मतदारसंघात होऊ लागली आहे। आमदार अभिजित पाटील यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीस हजेरी तसेच भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी असलेली त्यांची जवळीक त्यामुळे इकडे माढा विधानसभा मतदारसंघात 6 महिन्यांपूर्वी भाजपात गेलेल्या रणजित शिंदे समर्थकांमध्ये देखील अस्वस्थता निर्माण होत आहे। शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना शह देण्यासाठी रणजित शिंदे हे भाजपात गेले खरे, पण तिथेही अभिजित पाटील यांचाच दबदबा वाढत असल्याचं चित्र निर्माण होऊ लागल्यानं माढा तालुक्यात पुढील काळात निर्माण होणाऱ्या नव्या राजकीय समीकरणाची ही नांदी तर नाही ना अशी चर्चा होत आहे। एकीकडे वसंत देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगत असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या या जिल्ह्यातील या 3ही आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। या 3ही आमदारांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीस उपस्थिती लावल्यानं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ याबाबत काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील कट्टर शरद पवार समर्थकांचे लक्ष लागून राहिलं आहे।